टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मंत्रालयात शेतशिवार रस्त्यांबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली। आपल्यासोबत माजी मंत्री आहेत अनिल पाटील, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। तुम्ही सुद्धा या बैठकीला उपस्थित होता आणि चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती। या बैठकीत नेमकं काय घडलं आणि काय निर्णय झालाय? मुळामध्ये अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली होती आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा सदस्य, विधान परिषदेच्या सदस्यांची एकच मागणी होती, ज्या धर्तीवरती हॅमच्या धर्तीवरती असेल, CMGSY असेल, PMGSY असेल, MDR, ODR किंवा राज्याचे वेगवेगळे जे रस्ते असतील, MDR असतील, स्टेट हायवे असतील, हे सगळ्या रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत। पण प्रामुख्याने ग्रामीण भागाचं दळणवळण, ग्रामीण भागाचं चलन फिरवण्याच्या दृष्टिकोनातून शेतातून माल आणण्याकरता किंवा शेतात माल नेण्याकरता जो शेतशिवार रस्त्याचा हा प्रमुख प्रश्न होता, जो आजपर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये असा ठोस भूमिका आतापर्यंत काही कुठल्या शासनाने घेतलेली ती दिसली नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतशिवार रस्ते किंवा शेतपाणन रस्त्यांकरता एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, त्याचे अध्यक्ष आणि काही सदस्यांची त्याच्यामध्ये निमंत्रण केलं आणि ते सदस्य त्या कमिटीचे सदस्य झाले। त्यात प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर अडचणी काय येऊ शकतात, प्रॅक्टिकल अडचणी काय येऊ शकतात आणि निधीची उभारणी कशी केली जाऊ शकते, या बाबतीमध्ये या कमिटीच्या, या समितीच्या माध्यमातून एक मोठी चर्चा झाली। त्यात सगळ्यात महत्त्वाचा जर का विषय असेल, कितीही श्रीमंत माणूस असेल आणि कितीही समजा जर का मोठा कार्यकर्ता कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी असला आणि शेतात जाणारा रस्ता जर का त्याने अडवायचं ठरवलं तर ते आता कायद्याच्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर कसं होऊन शेतात शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत रस्ता कसा पोहोचू शकतो याच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने एक नवीन कायदा येण्याची शक्यता आहे किंवा तो आणण्याचा प्रयास पुढच्या काही काळामध्ये केला जाणार आहे। मला असं वाटतं की ग्रामीण भागामधला शेतकरी हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या महसूल मंत्र्यांवर जी जबाबदारी दिलेली आहे तिची दिशा येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला ती बघायला मिळेल आणि राज्यातल्या शेतकऱ्याचा शेतपाणन रस्ता जो आहे हा विषय कुठे ना तरी मार्गी लागणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असेल ज्यावेळी कायद्याचं रूपांतर होईल याचं? हे बघा, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतातला शेतपाणन रस्ता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। एक वेळी तुम्ही MDR केला नाही, VR केला नाही, ODR केला नाही तरी सुद्धा चालू शकतं, पण शेतातून ज्या वेळेला एखादं पीक तयार झाल्यानंतर बाहेर काढायचं असतं आणि पेरणीपासून कापणीपर्यंतच्या शेतकऱ्याला सातत्याने समोर जावं लागतं, याच्यावरचा हा सुकर मार्ग आहे। यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना अत्यंत तीव्र आहे आणि त्याच्यातला मार्ग हा नक्की निघणार आहे। आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय महत्त्वाचा निर्णय होतोय आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।